वास्तुदोष आणि आपण या विषयावर जेव्हा आपण आज बोलणार आहोत त्यात बऱ्याचशा गोष्टी कदाचित तुम्हाला नव्याने ऐकायला मिळतील आणि बऱ्याचशा गोष्टी किंवा शंका तुमच्या ज्या आहेत त्यांचं निरसन नक्कीच होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी आपण हे समजून घेऊ की वास्तुशास्त्र हा जो भाग असतो तर याचा वापर कुठे आणि कसा होतो. तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपण ज्या वास्तूत राहतो त्याच्या संरचना ही वेगळी असते. ऑफिसमध्ये संरचना वेगळी असते आणि आपण जे कारखाने वगैरे बांधतो किंवा त्यातून आपण उत्पन्न कमवतो त्याची संरचना वेगळी असते. त्यामुळे वास्तुशास्त्राचे पण हे 3 मुख्य प्रकार पडतात. एक राहत्या वास्तूसाठी, एक ज्या ठिकाणी आपण ऑफिसेस वगैरे करतो त्या ठिकाणी, आणि जी तिसरं म्हणजे आपण जिथे उद्योग कारखाने उमेद करतो ती. आता वास्तूचे 2 प्रकारे संरचना तपासली जाते. एक, या जागेत तुम्ही ती वास्तू उभारलेली आहे त्या वास्तू त्या जागेचा ओढा, आणि वास्तूची जी संरचना म्हणजे जे आपण म्हणतो बांधकाम केलेलं आहे तर ते बांधकाम कोणत्या दिशेला काय बांधलेलं आहे त्यानुसार. तर वास्तुदोषाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींना आपल्याला तपासावं लागतं. कारण की कधी कधी वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तूमध्ये सुखप्राप्ती होत नाही आणि कधी कधी वास्तुशास्त्राप्रमाणे न बांधलेल्या वास्तूमध्ये पण आपल्याला प्रगती होते. तर हे का होतं, कारण त्या जागेचा जो ओढा आहे म्हणजे ज्या जागेवरती आपण लोकांनी घर, दुकान, ऑफिस किंवा आपला कारखाना उभारलेला आहे त्या वास्तूचा ज्या जागेत रचना आहे त्या जागेची जी ऊर्जा आहे ती कार्य करते. त्यानुसार बाकीच्या गोष्टी करतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले ह्या गोष्टींचा विचार करणं आणि त्यामुळे वास्तुशास्त्राबद्दल बोलताना आधी आपण या गोष्टींवरती विचार करतो. तर जागेच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शास्त्र काय सांगतं, तर शास्त्र सांगतं जागेचा उतार जो आहे त्यावरती आपलं घर, दुकान किंवा आपला कारखाना उभा करायचा त्याचा उतार मुख्यतः पूर्व, उत्तर, पश्चिम या दिशेकडे असावा. दक्षिणेकडचा उतार माणसाची प्रगती कधी करत नाही. हा उतार निसर्गता असावा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण जमिनीवर घेतो त्याच्यानंतर त्याचं लेबलिंग करतो आणि मग आपण उतार नष्ट करून बांधतो आणि मग आपण असं म्हणतो की नाही आपला उतार आपण काढून टाकला तर तसं होत नाही. निसर्गाचा तो उतार तसा नसावा हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, वास्तूची जी जागा आहे ती व्याघ्रमुखी नसावी किंवा तिला कोस नसावा. कोस म्हणजे काय की एखादी दिशा वाढलेली नसावी, ती चौरस आयताकृती असावी. त्यात जास्त फायदा किंवा जास्त सकारात्मक ऊर्जा असते. दुसरी गोष्ट, ज्या वास्तूवर किंवा ज्या जागेवर आपल्याला वास्तू बांधायची आहे ती जागा मुख्यतः स्मशान, नदी यांच्या जवळ नसावी, डोंगर इथे नसावी, कारण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा नकारात्मक ऊर्जा जास्त कार्यरत असतात. तर हे 3 मुख्य दोष आपण तपासणे किंवा त्या जागेबद्दलची माहिती घेणे आवश्यक आहे. जर हे 3 गोष्टी त्या ठिकाणी नसतील तर त्या जागेवरती आपण लोक वास्तू बांधू शकतो. जागेची गुणवत्ता कशी तपासायची, तर जागेची गुणवत्ता तपासताना त्या जागेचा स्पर्श बघावा. म्हणजे ती जी माती आहे त्या जागेची जी माती असते त्याच्या हातामध्ये गुणीचा स्पर्श बघावा. तो मृदू आहे, कठोर आहे, तीक्ष्ण आहे किंवा ती टोचणारी आहे हे बघावं. ती जर मृदू असेल तर ती आपल्यासाठी राहण्यासाठी योग्य आहे. ती जर थोडीशी खडबडीत असेल तर त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी योग्य आहे. पण ती जर तीक्ष्ण असेल, तीक्ष्ण म्हणजे काय, तिचा हातात वितत असेल, रक्त काढत असेल, अशा ठिकाणी वास्तू बांधू नये. ती कधीही सूट देत नाही. तिसरी गोष्ट बघितली तर त्या वास्तूवरती पाणी टाकल्यानंतर ते पाणी जिरतंय, वाहतंय हे बघावं. जर पाणी जिरत असेल तर ती जागा योग्य नाही, ते पाणी वाहत असेल तर चालेल, हे महत्वाचं आहे. तर हे जे आहे हे जमीन घेण्यापुरता बघायचे सुरुवातीचे आणि काय म्हणू शकतो की प्राथमिक स्वरूपाचे टेस्टिंग किट आहे. हे जर तुम्ही तुमच्या घर बांधताना अप्लाय केलं तर माझ्या मते त्या वास्तूत तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. आता हा विषय झाला फक्त बंगला बांधण्यासाठी. आता बंगल्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे, फ्लॅट्स अवेलेबल आहे. तर फ्लॅटच्या वेळेस काय करावं ते यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.